हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण ब्लॉग मार्केटिंग पाहिलं, ब्लॉग ॲडव्हर्टायझिंग आणि डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग. आता आपण बघणार आहोत व्हायरल ॲडव्हर्टायझिंग. व्हायरल ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? सो आधी आपण त्याच्यासाठी स्क्रीन शेअर करून घेऊयात. ओके, सो व्हॉट इज मीन बाय व्हायरल मार्केटिंग. सो त्याच्यातलं आधी बघूयात की बुकमध्ये आपल्या काय दिलेलं आहे एक्झॅक्ट. Viral marketing or viral advertising are marketing techniques that use existing social networking services and other technologies to increase the brand awareness or increase in sales through self-replicating viral processes. It can be also be done by word of mouth or enhanced by the network effect of the internet and mobile networks. Viral advertising is personal and while coming from an identified sponsor business pay for its distribution. The concept behind the viral marketing is word of mouth, that is, use influencers to make peer to peer produce recommendations. Most of the well known viral ads circulating online are ads paid by sponsor company launched either on their own platform, that is company web page or social media profile, or on social media websites. Consumers receives the page link from a social media network or copy the entire and from a website and pass it along through email or by posting it on blog, web pages or social media profile. Video clips, interactive flash games, ebooks, images, text messages, email messages, or web pages can be form of viral. The creative nature of viral marketing enables an endless amount of potential form and vehicle that can be used for transmission. मग व्हायरल ऍडव्हर्टायझिंग म्हणजे एक्झॅक्ट काय? तर त्या पद्धतीने व्हायरल ऍडव्हर्टायझिंगचा आपण विचार केला तर तुमच्या मोबाईलला एखादा मेसेज येतो, तोही एक व्हायरल चा प्रकार आहे. थोडक्यात इथे कंपनी काय करते, त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी स्वतःच्या पायरीवरती म्हणजे स्वतः एक स्टेप घेते, पर्सनल स्टेप. त्याच्यामध्ये ते एकतर कंपनीची प्रोफाईल बनवली जाते सोशल मीडियावरती किंवा कंपनीच्या वेब पेज थ्रू असेल किंवा एखाद्या कस्टमर्सला मेल करून म्हणा. ती जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती एकाकडून दुसऱ्याकडे व्हायरल केली जाते. मग यासाठी बऱ्याचशा कंपनीचे बघा तुम्ही पाहिलं तर फेसबुक पेजेस आहेत, बऱ्याचशा कंपनीचे इंस्टाग्राम पेजेस आहेत. मग इथे ह्याचा यूज काय करतात ते लोक, तर ते लोक तिथे ऍडव्हर्टाइजमेंट टाकतात आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वेगवेगळ्या पेजेसवरती जे ज्या पण पेजेसला ते जॉईंट्स आहेत त्या पेजवरती ते व्हायरल करत असतात. त्याचा फायदा कंपनीला काय असं होतो, ते सेल वाढवण्यासाठी होतो किंवा कंपनीचं प्रॉफिट वाढवण्यासाठी होतो किंवा कंपनीचे ब्रँड अवेअरनेस करण्यासाठी सुद्धा होतो. सो हा एक आहे, हा सिम्पल मार्केटिंग टेक्निक्स आहे, त्याला व्हायरल मार्केटिंग म्हटलं जातं. आता याचं एक एक्झाम्पल अजून घ्यायचं म्हटलं तर असे खूप सारे तुमच्या मोबाईलला ऍप्स आहेत की ते ऍप शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी त्याचा बोनस मिळतो. मग तुम्ही तो व्हॉट्सअप थ्रू किंवा टेक्स्ट मेसेज थ्रू कोणाला तरी इन्व्हाइट करता, त्याची लिंक पाठवता त्या ऍपची, तिथून ते लोक जॉईन करतात. म्हणजे तुम्ही लिंक पाठवता म्हणजे काय, तर तुम्ही त्यांची जे त्या ज्या प्रोडक्टचं प्रमोशन करताय तुम्ही ते व्हायरल करताय त्याची ऍडव्हर्टाइजमेंट, आणि व्हायरल झाल्यामुळे तुम्हाला त्याच्यातून काही बोनस मिळत असेल. सो याच टेक्निकला म्हटलं जातं व्हायरल मार्केटिंग. देन आता बघूयात द मेन रिझन्स फॉर द वाईड पॉप्युलॅरिटी ऑफ व्हायरल मार्केटिंग आर. व्हायरल मार्केटिंग पॉप्युलर का झालं त्याच्या मागचे काही रिझन्स आहेत तर ते आपण बघूयात. सोशलाइज अँड नेटवर्किंग हॅज नाऊ ब्रॉट पीपल क्लोजर, सो रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स आर सिम्पली ऍक्सेसिबल ओव्हर द नेट. आता या इंटरनेटमुळे काय झालं की आपला फेसबुकचा किंवा व्हॉट्सअपचा किंवा इंस्टाचा यूज एवढा वाढलाय की आपण त्याच्या व्यतिरिक्त काही काळ म्हणजे काही काळ जर म्हटलं तुम्हाला 2 दिवस व्हॉट्सअप बंद करा तरी तुम्हाला ते अस्वस्थ वाटेल, बेचैन वाटेल, कारण आपल्याला त्याची सवय झालेली आहे. आणि याच्यामुळे काय झालंय की आपले, आणि पूर्वी कसं होतं, आता तुम्हाला माहिती आहे की तुमचे स्कूल फ्रेंड किंवा तुमचे कॉलेज फ्रेंड खूप सारे रिलेटिव्ह असतील जे की तुम्हाला बराच काळ भेटत नाहीयेत, पण
तरी सुद्धा या सोशल नेटवर्किंग साईट थ्रू ते तुमच्याशी कनेक्टेड असतात कुठेतरी. मग ज्यावेळेला सोशल मीडियाचा हा प्लॅटफॉर्म ज्यावेळेला मार्केटिंगला यूज केला जातो किंवा व्हायरल मार्केटिंग, त्यावेळेस तुमचं काय होतं की ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही सगळे एकत्र आहात, तुम्ही जवळ आहात, तुमचे खूप सारे फ्रेंड्स आहेत, खूप सारे फॉलोअर्स आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं की तो मेसेज ऑटोमॅटिकली व्हायरल होतो, की या गोष्टीमुळे काय झाले ते पॉप्युलरिटी मिळाले व्हायरल मार्केटिंगला. सेकंड, व्हायरल मार्केटिंग इज वन ऑफ द कॉस्ट फ्री मेथड फॉर प्रमोटिंग अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता साहजिक आहे, तुम्हाला जर एखादा मी म्हणेन म्हणजे रेग्युलर, तो जो मग ऍपचा विषय म्हटला तो बाजूला ठेवा, पण रेग्युलर मी एखादा मेसेज ऍडव्हर्टाइजमेंट टाकली किंवा मी माझ्या स्टेटसला माझा बिझनेस चालू केला आणि त्याचे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी माझ्या स्टेटसला ठेवतोय, तुम्ही सगळे सिंक करता. आता बघताय तुम्ही की काही मुलं आपल्यातले, मी काली तुम्हाला एक्झाम्पल दिलं की काही ड्रेसेसचे वगैरे हे करतात, म्हणजे क्लोथिंग वगैरे क्लोथ्सचे वगैरे बिझनेस करतायत. सो ते लोक स्टेटसला वेगवेगळे फोटोज ठेवतात, तुमच्या ड्रेस मटेरियल वगैरे, साडी वगैरे. आणि तुम्हाला काय होतं की ते जे स्टेटस असतात ते अट्रॅक्ट होतात किंवा अट्रॅक्ट करतात. मग स्टेटसचे जे फोटोज ठेवत असतात हे काय, थोडक्यात ते त्यांचं प्रमोशन करतात किंवा मार्केटिंग करतात, तिथून व्हायरल करतात ते सगळीकडे. तर व्हायरल केल्यामुळे काय होतं की तुमच्यापर्यंत ते पोहोचतं. आता हे व्हायरल करण्यासाठी किंवा स्टेटसला ठेवण्यासाठी त्यांना कुठली कॉस्ट पेड करावी लागते का? नाही. सो विदाउट कॉस्ट पेड न करता सुद्धा ते त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतात, म्हणून याला काय म्हटलं गेलं, कॉस्ट फ्री मेथड. आलं लक्षात? देन द टाइम अँड रिसोर्स आर इझिली अवेलेबल. आता ह्याच्यामध्ये वेळ मिळतो कारण आपल्याला सोशल मीडियाशिवाय आता थोडक्यात आपलं सोशल मीडिया किंवा मोबाईल मार्केटिंग, सॉरी, किंवा मोबाईल्स हे आपलं थोडक्यात प्रायमरी नीड्स झाले. त्याच्यामुळं त्याच्यासाठी वेगळी वेळ काढायची आपल्याला, त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची वेळ येत नाही. सो आहे त्याच्या, आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे मोबाईल्स अवेलेबल आहेत, मोबाईल आहेत, नेट आहे. सो त्याच्यामुळे रिसोर्सेस आणि जो टाइम आहे तो आपल्याला इझिली अवेलेबल होतो इथे. सो ह्या तीन गोष्टींमुळे काय झालंय की सोशल मीडिया ह्या व्हायरल मार्केटिंगला जो काय आहे पॉप्युलॅरिटी मिळाली. आता बघूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हायरल मार्केटिंग. मग व्हायरल मार्केटिंगचे ऍडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत? सो फर्स्ट वन आहे इफेक्टिव्ह. Viral marketing cuts through the clutter of traditional advertising, allowing marketers to effective reach the audience. आता कसं होतं की इथे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गेम्स मध्ये किंवा एखादा प्रोडक्ट मध्ये, सॉरी, किंवा एखाद्या ऍप मध्ये ज्यावेळेला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट देतात, तेव्हा ती क्लटरचे चान्सेस जास्त असतात. पण बऱ्याच वेळा कसं होतं की माझ्या थ्रू जर माझा फॅन फॉलोअर चांगला आहे, माझे फ्रेंड सर्कल आहे, माझा एक ग्रुप बनवलेला आहे, आणि मी जर त्याच्यावरती एखादी ऍडव्हर्टाइजमेंट टाकली किंवा एखादा मेसेज व्हायरल केला, तर माझे फ्रेंड आहेत की जे माझ्यावरती ट्रस्ट करतात किंवा माझा ग्रुप आहे, सो त्याच्यामुळे ते विदाऊट तो मेसेज वाचता पुढे जात नाही. सो ऍड क्लटरचा जो प्रकार आहे ते तो फार कमी होतो, हा त्याचा एक. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या मेसेजचा एक इफेक्टिव्ह इम्पॅक्ट पडतो तुमच्या फ्रेंड्स वरती, तुमच्या रिलेटिव्ह वरती. त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे इफेक्टिव्ह, त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन क्विक. आता एखाद्याला मेसेज पाठवणं, तो मेसेज व्हायरल करणं, ईमेल वरून व्हायरल करणं, व्हॉट्सअप वरून व्हायरल करणं, हे याच्यासाठी तुम्हाला वेळ लागतो का? नाही. एक क्विकली होतं. सो व्हायरल मार्केटिंगला फारसा वेळ लागत नाही, तो क्विकली व्हायरल केला जाऊ शकतो. सो तो एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. क्रेडिबिलिटी. व्हायरल मार्केटिंग essentially works on a personal recommendation. With time, when the company is known to lot of new people because of being recommended by their friends and networks, the credibility is increased. Also, it is being recommended and shared by masses, and hence there is a remarkable buzz about the company's product among the masses. It works like the link of chain, that is, one event leading to another, and all finally getting the company more credible. This leads to higher traffic and better comments that works for the business on a positive note. आता क्रेडिबिलिटी म्हणजे काय? ज्या वेळेला मी म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या फ्रेंडला पाठवताय किंवा रिलेटिव्हला एखादा मेसेज पाठवताय, त्यावेळेस तुम्ही इनडायरेक्टली कंपनीकडून त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. जसं की तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे मगाशी, जर ड्रीम इलेव्हन तुम्ही ऍप यूज करताय आणि ड्रीम इलेव्हन ऍप मधून तुम्ही जर तो ऍप शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला जर ₹100 बोनस मिळणार असेल, त्याचा तुमच्या फ्रेंडलाही मिळणार असेल, तर तुम्ही फक्त शेअर करत नाही, तर तुम्ही त्याचं इम्पॉर्टन्स त्याला पटवून देता, कारण तुम्हाला ₹100 बोनस मिळणार आहे. आणि ज्या वेळेला त्याला ₹100 मिळतात, सो त्याला आणखी बोनस पाहिजे म्हणून तो पुढे ट्रान्सफर करतोय. सो याने फायदा काय होतो की थोडक्यात की त्या मेसेजची किंवा त्या
ह्याची प्रोडक्टची क्रेडिबिलिटी वाढते. सो हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन इट्स बेटर व्हिजिबिलिटी. If the company and its product are being recommended, share, comment upon, and discuss among the audience, it creates a really better buzz which leads the greater visibility. आता ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला तुमच्या फ्रेंडला किंवा तुमच्या रिलेटिव्हला एखादा मेसेज व्हायरल करताय किंवा तुमच्या थ्रू जात असेल, पीपल्स थ्रू एकमेकांना जात असेल, तर काय होतं की बरेचसे लोक, मी मगाशी प्रमाणे म्हटल्याप्रमाणे, क्लटर होत नाही, त्याला इग्नोर करत नाही, तो वाचतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्या मेसेज किंवा तुमच्या ब्रँडला एक चांगली बेटर व्हिजिबिलिटी मिळते आणि हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन कट्स द प्रमोशनल कॉस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला हे सांगायची वेगळी गरज नाही, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करताय बाकीचं मीडिया वापरून किंवा बाकीचं चेन वापरून बाकीचे चॅनल्स वापरून, त्यावेळेस तिथे तुम्हाला प्रमोशन्सला त्याला खूप सारे पैसे मोजावे लागतात, खूप सारी कॉस्ट द्यावी लागते. इथे काय होतं की प्रमोशनला तुम्हाला व्हायरल करायचं म्हणजे तुम्हाला फारशी कॅश कोणाला द्यावी लागत नाही किंवा फारशी कॉस्ट तिथे मोजावी लागत नाही. त्याच्यामुळे इथे म्हटलेलं आहे कट्स द प्रमोशनल कॉस्ट. ही जी प्रमोशनची कॉस्ट होती ती कमी झाली याच्यात, आहे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन आता लिमिटेशन्स ऑफ व्हायरल मार्केटिंग. मग व्हायरल मार्केटिंगचे लिमिटेशन्स काय आहेत तर बघूयात. फर्स्ट आहे हाय इन्व्हेस्टमेंट. आता हा इश्यू आहे. इथे तर म्हणतोय आपण की कॉस्ट नाहीये त्याला, मग हाय इन्व्हेस्टमेंट कसं आहे. जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे काही ऍप्स आहेत की जे व्हायरल करण्यासाठी ₹100 बोनस देतात. ओके, सो बोनस दिलंय, त्या ऍपने बोनस घेतलंय, पण त्याचा रिझल्ट मिळेलच याची गॅरंटी नाहीये. किंवा काही लोक, काही कंपनीच्या आहेत ना, त्या थर्ड पार्टीला व्हायरल करायला देतात. मग त्यांना पर्टिक्युलर अमाऊंट देतात की आमचे मेसेज जास्तीत जास्त व्हायरल व्हावेत. त्यासाठी त्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरवून दिली जाते. पण त्या थर्ड पार्टीकडून ती व्हायरल होईलच आणि त्याचा रिझल्ट मिळेलच याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे इथे म्हटलंय हाय इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट हाय आहे, पण त्याचे रिटर्न येईल की नाही याची गॅरंटी नाही आहे. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. देन निगेटिव्ह सेंटिमेंट्स कॅन स्प्रेड. ज्या पद्धतीने तुमचे मेसेज फॉरवर्ड केल्याच्या नंतर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो, त्याच पद्धतीने तुमचा मेसेज जर एखाद्याने निगेटिव्हली पुढे पाठवला, म्हणजे आता जसं की आम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट, आम्ही आमचं लेक्चर्स ऑनलाईन घेतो, त्यासाठी तुम्हाला लिंक शेअर करतोय डेलीचे, झूमची लिंक. आता तुम्ही जर ती लिंक कुठेतरी एडिट करून किंवा काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देऊन ती जर व्हायरल केली, तर त्याने प्रमोशन होणार आहे का कॉलेजचं? नाही. तर त्याच्याने काय होईल तर कॉलेजच्या विषयी निगेटिव्ह थॉट्स लोकांच्या मनात तयार होते की यांची लिंक आहे कॉलेजची जी स्टुडंटसाठी प्रोव्हाइड केली, ती कोणत्याही ग्रुपवरती व्हायरल होते, ज्याला काहीच मिनिंग नाहीये. मग त्याच्याने एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार होतो. म्हणून इथे म्हटलं निगेटिव्ह सेंटिमेंट्स कॅन स्प्रेड. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह सोबत ह्या व्हायरल मार्केटिंगला निगेटिव्ह सेंटिमेंट सुद्धा स्प्रेड होऊ शकतं. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन असोसिएट विथ अननोन ग्रुप्स. सो कधी कधी काय होतं की तुम्ही अशा ज्या ज्या ग्रुपला गरजच नाहीये किंवा ज्या ग्रुपला तुम्हाला शेअरच करायचं नाहीये, जे तुमचं टार्गेटेड ऑडियन्सच नाहीये, व्हायरल मेसेज काय होतं की बऱ्याच वेळा अशा ठिकाणी शेअर होतो. आणि मग त्या ठिकाणी शेअर झाल्याच्या नंतर त्याचा कुठेतरी, मी जसं प्रमाणे सांगितलं की त्याच्यातून कुठेतरी निगेटिव्ह मेसेज तयार होऊन तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल होतो. आणि याचा काय होतो की कंपनीच्या मार्केटिंगला फटका बसतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे असोसिएशन विथ अननोन ग्रुप. सो अननोन ग्रुप सोबत असोसिएशन केल्यामुळे तो एक त्याचा ड्रॉबॅक्स तुम्हाला झेलावा लागतो. देन ब्रँड डिलेशन. व्हायरल मार्केटिंग इंडिकेट्स वन टू वर्क इन असोसिएट विथ अन अननोन ग्रुप, सो चान्सेस गेटिंग अनसॉलिसिटेड ईमेल थ्रेड्स अँड द डिलेशन ऑफ द ब्रँड इज हाय. आता इथे काय होतं, ब्रँड डिलेशन म्हणजे काय की बऱ्याच वेळा आता तुम्हाला सध्या ची परिस्थिती सांगायला नकोय की मेम्स म्हणून जे येतात तुमचे ह्याला इन्स्टाला वगैरे, बऱ्याच वेळा तुम्ही बघता की काही ऍडव्हर्टाइजमेंटचे सुद्धा मेम्स बनवले जातात. आता या मेम्स मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आणि हे कशामुळे मिळतं, आता तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट तुमची व्हायरल करताय, त्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टचे लोगोज, तुमच्या प्रोडक्टचं इमेजेस हे सगळीकडे जातात आणि मग किंवा त्याचे मेसेज वेगवेगळ्या पद्धतीने जातात. आणि हेच मेसेज मग पुढे मेम्स मध्ये कन्वर्ट करून त्याला काहीतरी वेगळं स्वरूप देऊन ते व्हायरल होतात. अदरवाईज तुमच्या त्याच्यातून तुम्हाला ईमेल्स येतात तुमच्या प्रोडक्ट विषयी काहीतरी भलतेच मिक्स येतात. ज्या प्रोडक्ट, आता मी बऱ्याच वेळा असं पाहिलंय
की अमेझॉनला मी काही प्रोडक्ट विकत घेतले, त्या अमेझॉनला प्रोडक्ट विकत घेताना मला एक सवय आहे की रिव्ह्यू वाचायची, नंतर प्रोडक्ट खरेदी करतो. बऱ्याच वेळा असंही जाणवलं की ते बरेचसे रिव्ह्यू खोटे असतात. मग व्हायरल मार्केटिंगमध्ये असंच होतं की या असे चुकीच्या पद्धतीने ईमेल थ्रेड्स होतात किंवा चुकीच्या पद्धतीने तुमच्या प्रोडक्टचे मेम्स बनवले जातात आणि त्याचं तुम्हाला तुमचा ब्रँड जे आहे ते ब्रँड अवेअरनेस क्रिएट होण्याच्या ऐवजी ब्रँडविषयी निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार व्हायला लागतो. हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. देन अनकंट्रोलेबल. आता व्हायरल मार्केटिंग, एकदा का मी मेसेज व्हायरल केला, तो व्हायरल केल्याच्या नंतर तो स्प्रेड होत जाणार. आता तो स्प्रेड होत असताना मी कुठेही त्याला थांबवू शकत नाही, कारण तो किती जणांकडे गेला हे मला माहिती नाहीये. त्याच्यामुळे इथे म्हटलेलं आहे की व्हायरल मार्केटिंग इज अ अनकंट्रोलेबल, की त्याच्यावरती कंट्रोल ठेवता येत नाही. देन ethical consideration. Many people have concern about privacy issues, especially in online business. They want to know what the companies they do business with are planning on doing with their personal information, and may not be interested in participating in a campaign if they feel they are going to be harassed by spam marketers. Some marketers make sure that they have a privacy policy on their websites that explains exactly how the information they collect will be used, and they will not sell or rent them their mailing list to other companies. This information should also be included in all email correspondence the company sends out for marketing purpose. However, even with these policies in place, there will be some recipients who may even choose not to do business with companies that use it. This defeats the very purpose of viral marketing in the first place. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही स्पॅम मेल किंवा स्पॅम मेसेजेसची लोकांना येत असतात, त्याच्यामुळे अशा लोकांना या गोष्टींची भीती वाटत असते. सो बऱ्याच वेळा तुमचे व्हायरल मार्केटिंगचे काही मेल्स आले तर ते स्पॅम मध्ये पडले, तर ते ओपन करण्याआधी लोकांना त्यांची प्रायव्हसी जाण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे अशा ज्या नवीन कुठल्या तरी वेबसाईट्स आहेत की ज्याच्यावरून एखादा मेसेज येतो, सो अशा वेळेस तो मेसेज वाचण्याच्या आधीच लोक डिलीट करतात, कारण त्यांना भीती असते त्यांच्या प्रायव्हसीची, किंवा प्रायव्हसी जी आहे ती कुठेतरी ब्रेक होऊ नये. दुसरी गोष्ट की लोकांना स्पॅमचा कंटाळा आलेला आहे, हॅरॅस झालेले स्पॅमने. त्याच्यामुळे तुमचा मेसेज कितीही चांगला असेल तरी त्या स्पॅममुळे काय होतं की तुमचा मेसेज रीड केला जात नाही, तो डायरेक्टली स्पॅम मेलमध्ये टाकला जातो किंवा तो डिलीट केला जातो. सो हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन येतं डिफिकल्ट टू मेजर. आता ज्याबद्दल मी सांगितलं की एकदा व्हायरल केला मेसेज मी, तो की तो मेसेज किती लोकांपर्यंत जातोय, कोण कोण कुठे कुठे स्प्रेड करतोय, हे मला ॲक्युरेट मेजर करता येऊ शकणार नाहीये. त्याच्यामुळे म्हटलंय की व्हायरल मार्केटिंग मध्ये डिफिकल्ट टू मेजर, की मेजर त्याचं एक मेजर घेणं खूप डिफिकल्ट होतं. देन हे व्हायरल मार्केटिंग झाल्याच्या नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो पॉडकास्ट. पॉडकास्ट हा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. एक आयपॉड आणि सेकंड ब्रॉडकास्ट. सो आयपॉड आणि ब्रॉडकास्ट या दोन शब्दांनी मिळून पॉडकास्ट तयार झाले. आता पॉडकास्ट म्हणजे काय ते बघूया. पॉडकास्ट इज अ टाईप ऑफ डिजिटल मीडिया. पॉडकास्ट म्हणजे काय, तर डिजिटल मीडियाचा एक टाईप आहे दॅट कन्सिस्ट ऑफ एपिसोड सिरीज ऑफ ऑडिओ. ह्याच्यामध्ये तुमची एपिसोड सिरीज बनवली जाते. सिरीज म्हणजे आता सपोज आपले लेक्चर्स आहेत सो मी पॉडकास्ट मध्ये त्याच्यात माझी सिरीज बनवली. आता आपण जसे प्लेलिस्ट बनवलेली आहे की एपिसोड 1, एपिसोड 2, एपिसोड 3, एपिसोड 4, अशा पद्धतीने मी सिरीज बनवलेली आहे. सो या सिरीजलाच का म्हटलं जातं पॉडकास्ट. म्हणजे पॉडकास्ट मध्ये काय काय असू शकतं, या सिरीज मध्ये काय काय असू शकतं, याच्यामध्ये ऑडिओ असू शकतात, व्हिडिओ असू शकतात, डिजिटल रेडिओ असू शकतो, पीडीएफ फाईल्स असू शकतात, टू अँड डाउनलोडेड ऑटोमॅटिकली थ्रू वेब सिंडिकेट स्ट्रीमिंग ऑनलाईन टू कम्प्युटर और मोबाईल डिव्हाइस, की ज्याला तुम्ही कम्प्युटर थ्रू किंवा मोबाईल डिव्हाइस थ्रू डायरेक्टली स्ट्रीमिंग करू शकता. अशा पद्धतीची सिरीज बनवलेली असते, याला म्हटलं जातं पॉडकास्ट. द वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ आयपॉड सॉरी हा आयपॉड अँड पॉडकास्ट. काय म्हटलं, पॉडकास्ट कशापासून, एक आयपॉड आणि ब्रॉडकास्ट याचं मिळून पॉडकास्ट तयार केलेलं आहे. A podcast distributor maintains a list of audio or video files in series on a server as a web feed.
काय करतात की सर्व्हरवरती ही सिरीज जी आहे ती पब्लिश केली जाते ऍज अ वेब फीड म्हणून, व्हिडिओ किंवा ऑडिओची. अँड देन लिस्नर ऑर व्ह्युअर युजेस स्पेशली क्लायंट्स ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तो क्लायंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करून काय करतो, नोन ॲज अ पॉड कॅचर, टू ऍक्सेस दिस वेब फीड, चेक इट फॉर अपडेट्स अँड डाउनलोड एनी न्यू फाईल्स इन द सिरीज. सो कस्टमरच्या सॉफ्टवेअरला ते टाकले जातात. मग कस्टमर जर तुम्हाला ते जर आवडत असतं, जसं की आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर संदीप महेश्वरी. संदीप महेश्वरीचे काही तुम्हाला माहिती आहे की त्याचे जे स्पीच आहेत ते कसे आहेत, मोटिवेशनल आहेत. सो बऱ्याच वेळा ते मुलांना आवडतात, स्टुडंट्सना आवडतात. मग हे आता तुम्हाला आवडतात, आता व्हिडिओ मोठे आहेत, तुम्हाला ऐकायला कंटाळत असेल किंवा ते सेव्ह नाही करू शकत, मग अशा वेळेस त्याची तुम्ही काय करू शकता की त्याचं त्याने एक सपोज एखादा युट्यूबवरती पॉडकास्ट चॅनल बनवला आणि त्याच्यामध्ये त्याने त्याचे ऑडिओ सगळ्या टाकल्या, सिरीज 1, सिरीज 2, सिरीज 3 वाईज. तर तुम्ही येतात आता कधीही त्या ऐकू शकता. किंवा जर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरला फॉलो करताय तर त्या सॉफ्टवेअरवर जर ही सिरीज टाकली तर तो कस्टमर काय करतो, तिथून डायरेक्टली डाउनलोड करू शकतो. सो ह्या सिस्टमला म्हटलं जातं पॉडकास्ट. आता ऍडव्हान्टेज ऑफ पॉडकास्ट, पॉडकास्टचे ऍडव्हान्टेज काय आहेत ते बघूयात. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे कन्व्हिनियन्स. विथ पॉडकास्टिंग one need not worry that the audience is busy offline while making sales pitch. The listener can download the file and replay it at whatever time is convenient for him, even while doing chores like walking, driving, etc. If someone chooses to subscribe to the broadcast feed, he can get any broadcast of interest downloaded automatically. If one wants all the employees to hear what, what one has to say, podcasting is often easier than trying to get everyone together for one meeting. आता याच्यात काय म्हटलंय की पॉडकास्ट खूप इझी आहे. पॉडकास्ट केल्यामुळे काय होतं की एक लिस्ट तयार होते, सिरीज तयार होते. आता जर तुम्हाला वेळ नसेल मिळत तर तुम्ही ती डाउनलोड करून ठेवू शकताय. तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ती ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. त्यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग करताना किंवा तुम्ही एखाद्या कामामध्ये असताना सुद्धा ती ऐकू शकताय. प्लस तुम्ही जर पॉडकास्टच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर त्याचे येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात. किंवा जर त्याला काही तुम्ही तुमच्या सेटिंग्स मध्ये जाऊन त्याला ऑटोमॅटिक डाउनलोडेड म्हटलं तर जेव्हा जेव्हा अपडेट येते तेव्हा ते ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊ शकतात. त्याच्यामुळे तो कन्व्हिनियंट आहे आणि हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं इझी. मेकिंग अ पॉडकास्ट इज अ फेअरली सिम्पल. पॉडकास्ट बनवणं फार इझी आहे. ऑल दॅट इज निडेड इज अ कम्प्युटर ऑर स्मार्टफोन. त्याच्यासाठी फक्त काय की कम्प्युटर आणि स्मार्टफोनची गरज आहे. सॉफ्टवेअर टू रेकॉर्ड द प्रेझेंटेशन अँड कनेक्शन टू अपलोड इट टू द इंटरनेट. आता आम्ही जे आपण जी प्लेलिस्ट बनवली आहे त्याला सुद्धा आपण पॉडकास्ट म्हणू शकतोय. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतोय की झूम सारखा ऍप यूज करून आमचे लेक्चर्स रेकॉर्ड करतोय. देन रेकॉर्ड द प्रेझेंटेशन अँड कनेक्शन टू अपलोड. त्याच्यानंतर युट्यूबला इंटरनेट कनेक्शनचा यूज करून ते अपलोड केले जातात. इट वन हॅज टू रीच द वाईड ऑडियन्स. त्याच्याने काय होतं की आता युट्यूबला असल्यामुळे तो खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचतो. खूप सारे लोक ते बघू शकतात जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा. देर आर मल्टिपल साइट्स दॅट मेक पॉडकास्ट अवेलेबल टू लिसनर. आता अशा खूप साऱ्या साइट्स आहेत की ज्याच्यामध्ये पॉडकास्ट अवेलेबल करून दिले लिसनरसाठी, इन्क्लुडिंग आयटून्स. मग त्याच्यामध्ये काही हे दिलेलं की आयटून्स वन कॅन बाय सॉफ्टवेअर पॅकेज दॅट ऑल्सो इनेबल वन टू एडिट पॉडकास्ट, ऍड साऊंड इफेक्ट और स्टोअर पास्ट पॉडकास्ट यूज लेटर. आता जसं की अमेझॉन म्युझिक सारखे काही ऍप्स आहेत जे प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्ही प्राईम मेंबरशिप घेतलं तर तो ऍप प्रोव्हाइड केला जातो. त्या ऍपमध्ये खूप सारे सॉंग्स आहेत. तो तुम्हाला हवे असलेला तुम्ही पॉडकास्ट त्याचा तयार करू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेस तो ऐकू शकता. सो त्याच्यामुळे ते फार इझी आहे. त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन पॉडकास्ट मेक इन्फॉर्मेशन पर्सनल. इन अ पॉडकास्ट द कंटेंट इज अ कम्युनिकेटेड डायरेक्टली टू द लिसनर, either verbally or through video. This is a much more in, intimate way of getting information than reading it from a email or documents. आता पॉडकास्ट थ्रू तुम्हाला डायरेक्टली पर्सनली काय होतं की पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. मग तुम्हाला जर एखादा व्हिडिओ बघायचा तर तुम्ही मध्ये कोणाला घेता डायरेक्ट व्हिडिओ बघू शकताय. तुम्हाला जर एखादं सॉन्ग ऐकायचं किंवा एखादा ऑडिओ ऐकायचं तुम्ही डायरेक्टली ऐकू शकताय. किंवा तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या पर्सनल मेलवरती मेल येतात.
किंवा तुमच्या पर्सनल मेलवरती डॉक्युमेंट सुद्धा येतात. सो त्याच्यामुळे पॉडकास्ट काय करते, पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करते. देन कट कॉस्ट. Because of podcasts are delivered digitally, they initiate many costs associated with other form of communication including postage, printing and papers. आता ह्याच्यामध्ये कसं, हे डिजिटल मीडिया असल्यामुळे किंवा डिजिटल पॉडकास्ट असल्यामुळे याच्यामध्ये जे प्रिंटिंग चार्जेस किंवा जे काही पेपर चार्जेस होते ते सगळे कमी झालेत किंवा त्याचा कॉस्ट याच्यात लागत नाही. दे कॅन ऑल्सो रिड्यूस मीटिंग कॉस्ट अँड ईमेल स्टोरेज कॉस्ट. आता याच्यामध्ये मीटिंगसाठी लागणारं कॉस्ट किंवा ईमेल स्टोरेजसाठी लागणारा जो काही सॉफ्टवेअर्स होते मोठमोठे, त्याची यूज करायची गरज नाही. दे आर इझी टू अचीव अँड अपडेटिंग देम इट क्विक अँड इझी. उलट ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षाही इझी आणि क्विक अपडेट तुम्हाला ठेवता येतात. त्याच्यामुळे याला कट कॉस्ट मध्ये याच्यात कॉस्ट कमी होते. ऑन डिमांड टेक्नॉलॉजी. दुसरी गोष्ट, पॉडकास्ट कोण बनवू शकतो किंवा सॉरी, पॉडकास्ट कोण फॉलो करतं, की ज्याला त्याची गरज आहे तो. पॉडकास्ट काय असं कोण सगळ्यांनीच ऐकावं असं काही नसतं. आता आपले लेक्चर्स आहेत, लेक्चर जरी मी अपलोड केलेले असले तरी ते सगळेच लोक बघतील का? नाही. ज्या बीएमएसच्या स्टुडंटना गरज आहे तेच लोक जाऊन त्या लिंकला व्हिजिट देतील किंवा ती प्लेलिस्ट बघतील आणि ते एक एक लेक्चर्स ऐकतील. त्याच्यामुळे काय होतं की पॉडकास्ट कोणासाठी आहे, की ज्यांची डिमांड आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं ऑन डिमांड टेक्नॉलॉजी. पॉडकास्ट ही काय आहे? ऑन डिमांड टेक्नॉलॉजी आहे. देन येतं व्हर्सेटिलिटी. पॉडकास्ट कॅन बी यूज फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. पॉडकास्ट वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज केलं जातं. सम कन्सिस्ट ऑफ रिव्ह्यू फॉर बुक्स. आता बुक्सच्या रिव्ह्यू साठी केलं जातं, मूवीज साठी केलं जातं. आता मूवीजचं सुद्धा रेटिंग वगैरे कशावर ठरवलं जातं, की त्यांच्या जे काही रेटिंग जातं. आता रेटिंग कोण देतं? जे कोण त्याचा पॉडकास्ट बघतील तेच त्याला रेटिंग देऊ शकतात. गेम्स ऑर अदर प्रोडक्ट्स. अदर कॅन इन्स्ट्रक्शन्स डिस्कसिंग हाऊ टू कम्प्लीट टास्क, मेक प्रोजेक्ट ऑर कम्प्युटर अपग्रेड. पॉडकास्ट आज ऑफन यूज फॉर एंटरटेनमेंट पर्पज. आता पॉडकास्ट अजून सेकंड काय, तर एंटरटेनमेंट पर्पज साठी सुद्धा यूज केलं जातं. मोर अँड मोर स्कूल्स अँड कॉलेजेस आर मेकिंग लेक्चर्स अँड अदर मटेरियल अवेलेबल फॉर download as a podcast for their student as well as people who may interested in auditing classes. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बरेचसे स्कूल्स काय करतात, हे पॉडकास्ट बनवतात जेणेकरून क्लासमध्ये मिस झालेले लेक्चर्स मुलांना घरी जाऊन बघता यावेत. सेम आता आपण जी पद्धत चालू केलेली आहे की आम्ही तुम्हाला तर ऑनलाईन लेक्चर्स घेतोच, पण त्याच्यासोबत युट्यूबलाही टाकतो, कारण ज्या लोकांना ऑनलाईन मिस झालेले त्यांनी युट्यूबला पाहावे. सो असे त्याच्यामुळे व्हर्सॅटिलिटी त्याचा एक ऍडव्हान्टेज म्हटलेला आहे. देन बघूयात लिमिटेशन ऑफ पॉडकास्ट. पॉडकास्टचे लिमिटेशन कोणकोणते आहेत? सो ऍक्सेसिबिलिटी. पॉडकास्ट रिक्वायर्स इंटरनेट कनेक्शन. One cannot reach an audience that does not have access to the internet. Podcast, especially podcast, that is video files, are often large files, which also makes them hard to access for anyone while slow internet connection. If one wishes to make an audio podcast available to a customer who hearing impaired or anyone who does not have a compatibility player, one need to turn the material into writing ट्रान्सक्रिप्ट ॲज वेल. आता याच्यात काय म्हटलंय की पॉडकास्टला कशाची गरज आहे? सगळ्यात आधी तुम्ही ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, पण कधी? त्याच्या आधी तुम्हाला डाउनलोड करावे लागतील. सो डाउनलोड जर सिरीज करायची असेल त्यासाठी इंटरनेटची गरज आहे. सो पॉडकास्ट रिक्वायर्स इंटरनेट कनेक्शन. वन कॅन नॉट रीच अन ऑडियन्स दॅट डज नॉट हॅव एनी एक्सेस टू द इंटरनेट. काय म्हटलंय की जर कस्टमरला किंवा तुमच्या ऑडियन्सला जर इंटरनेट नसेल तर तुमच्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही, ते पॉडकास्ट तो बघू शकत नाही. पॉडकास्ट, स्पेशली ओडकास्ट. ओडकास्ट म्हणजे काय, तर व्हिडिओ कास्टिंग. पॉडकास्टला आपण पाहिलं तर त्याच्यात ऑडिओ, व्हिडिओ, फाईल्स, डॉक्युमेंट सगळं येत होतं. पॉडकास्टमध्ये फक्त व्हिडिओ येतात. सो बऱ्याच वेळा काय होतं की जर व्हिडिओ असतील तर व्हिडिओ जर बघायचे असतील पॉडकास्ट मधला, तर व्हिडिओला प्रॉब्लेम येतो की जर स्लो नेट कनेक्शन असेल तर बफरिंग चालते, लवकर लोड होत नाही, डाउनलोडिंगला प्रॉब्लेम येतो. सो हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. अदरवाईज जर ऑडिओ असेल तर जर समोरच्याकडे तुमच्या ऑडियन्सकडे जर चांगला एखादा म्युझिक प्लेअर नसेल किंवा हेडफोन्स प्रॉपर नसेल तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याचा हा लिमिटेशन आहे ऍक्सेसिबिलिटी. देन लॅक ऑफ इंटरॅक्टिव्हिटी. अनलाईक अ मीटिंग, conference call or group text chat, podcast don't allow listener
द चान्स टू आस्क क्वेश्चन ऑर ऑफर इनपुट्स. आता पॉडकास्ट कसा आहे की आपण व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा ऑडिओ बनवलेले आहेत ते आपण प्ले करतोय किंवा त्याची सिरीज बनवतोय. पण पॉडकास्टचा ड्रॉबॅक असा आहे की टू वे कम्युनिकेशन होत नाही, की मी जरी तुम्हाला सांगित असं व्हिडिओ जरी दाखवला, जरी ऑडिओ दाखवला, तरी समोर तुमच्याकडून मला रिप्लाय घेता येत नाहीये किंवा तुमच्याकडून मला काय झालं तर सो इनपुट घेता येत नाहीये. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. देन लिगल इश्यूज. Legal issues मध्ये issues may arise from the use of copyrighted material. For example, a music podcast that uses copyrighted tunes may risk being a violation of intellectual property laws, even if one has made the recording himself. If one is reading a text that is not the public domain, one may be face legal problem. काय म्हटले, इश्यूज मे बी फ्रॉम द यूज ऑफ कॉपीराइटेड मटेरियल. आता बऱ्याच वेळा तुम्ही काय करताय की काही आता सॉंग्स असतात, काही सॉंग्स असतात तर ते सॉंग्स आहेत त्याला कॉपीराइट असतं आणि तरी सुद्धा तुम्ही एखाद्या बरेच सारे असे ऍप्स बनवलेले आहेत की इलिगल ऍप्स की ज्याच्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्ही डाउनलोड करून घेतलं आणि उद्या जर काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्हाला ह्या कॉपीराइट ऍक्ट थ्रू त्याचे लिगल इश्यूज जे आहेत ते सहन करावे लागतात. त्याच्यामुळे हा त्याचा एक लिगल इश्यू एक म्हटलेला आहे. आता याचं एक एक्झाम्पल घ्यायचं ना लिगल इश्यूचं, तुम्हाला माहिती सायबर कॅफे जे असतात तर सायबर कॅफेमध्ये त्याचे जे रूल्स अँड लॉ हे आहेत, रेग्युलेशन जे आहेत सायबर कॅफेचे, त्याच्यात असं आहे की सायबर कॅफेमध्ये फक्त सर्फिंग करणं अलाउड आहे. सायबर कॅफेमध्ये कोणती सॉन्ग किंवा कोणती सीडी जे आहे ते कॉपीराइट करून देऊ शकत नाही किंवा सॉंग्स तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. सो असे बरेचसे लॉज आहेत त्यांचे म्हणजे विदाउट लायसन. आता मध्यंतरी 2013ला, हा 2013ला की 12ला खेडमधलं एक XYZ सायबर कॅफे आहे की जिथे अशाच पद्धतीने एक रेड पडली सायबर क्राईमवाल्यांची आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सायबरचा जो सर्व्हर होता त्या सर्व्हरला डाउनलोडेड सॉंग्स मिळाले विदाउट लायसन. सो त्याच्यामुळे त्याच्यावरती त्याचे सगळे तिथले पीसी जप्त केले गेले आणि त्याला एक फाईन बसला. रिझन का होतं तर कॉपीराइटेड ऍक्ट थ्रू ते कारण त्याने ज्या वेबसाईटवरून डाउनलोड केलं त्याचं काही त्याच्याकडे लायसन नव्हतं, जस्ट तशाच कोणत्या तरी फ्रीवाल्या सॉफ्टवेअर मधून ते डाउनलोड केलं. सो तिथे लिगल इश्यूज लागू होतात. त्याच्यामुळे हे जे आहे ते पॉडकास्टचे सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता जर काही डाऊट्स असतील तर मला विचारा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हा पॉडकास्ट काय ते इन डेप्थ बघूयात. ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा. ठीक आहे. आणि प्रोजेक्टसाठी लवकरात लवकर तुमचे गाईड सर्च करा, गाईडला अलोकेट करा म्हणजे तुमच्या प्रोजेक्टच्या कामाला तुम्हाला लागता येईल. ओके, थांबूयात.